वर्षा यानंतर एक मोठी बातमी आहे ती म्हणजे राज्यातील 506 रेल्वे प्रकल्पांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण केलं जाणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा धडाका पाहायला मिळतोय। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम होणार आहे। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉलचे उद्घाटन, नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणं अशा तब्बल 506 प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज होणार आहे। या विषयाची माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? लोकसभेची निवडणूक जवळ आहे आणि त्यापूर्वी राज्य सरकार, केंद्र सरकारकडून भूमिपूजन असेल किंवा लोकार्पणाचा धडाका सुरू असल्याचं दिसतंय। आज नेमके कोणकोणते कामांची सुरुवात होणार आहे? आपण पाहतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने 85 कोटीहून अधिक किमतीच्या विविध रेल्वेच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। याची आपण पाहिलं तर 10 वंदे भारत ट्रेन्सला देखील हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबईच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती रेल्वेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय की राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित राहणार आहे। आपण पाहतोय की आजचं 506 एकूणच उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। यामध्ये आपण पाहिलं तर एकूण एक स्टेशन एक उत्पादन अशा पद्धतीचं एक कार्यक्रम असणार आहे, ज्यामध्ये जनऔषधी केंद्र देखील असतील। सोबतच आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये रेल्वे कोच कारखाना जो आहे, यासोबतच लातूरमध्ये देखील वंदे भारत जे आहे ती देखील चालवली जाणार आहे। सोबतच आपण पाहतोय की विद्युतीकरणचं जे प्रकल्प आहे याचा देखील उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे। सोबतच आपण पाहतोय की पुणे शहरातून 2 नवीन वंदे भारत रेल्वे ज्या आहेत त्या सुरू होत आहेत। याशिवाय आपण पाहिलं तर 2 एक्सप्रेस ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून सुरू होणार आहेत आणि एकूण असं पाहिलं तर 10 वंदे भारत ज्या आहेत त्या आजच्या दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की रेल्वेचे विविध प्रकल्प जे आहेत यांना आज आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे आणि सोबतच आपण पाहतोय की याच निमित्तानं रेल्वेच्या वतीनं ठिकठिकाणी कार्यक्रम जे आहेत ते प्रत्येक स्टेशनवरती जे मुख्य स्टेशन आहेत त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। सध्या मुंबईत आपण पाहिलं तर मुंबई सेंट्रल हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी येतील। याशिवाय राज्यपाल आपले आहेत रमेश बैस हे देखील या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात ह्या कार्यक्रमाची निश्चितच मीनाक्षी, या ठिकाणी सर्वच मान्यवर थोड्या वेळामध्ये उपस्थित होणार आहेत आणि अनेक प्रकल्पांची सौगात मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला मिळणार असं म्हणावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।